रामकृष्ण हरी माऊली, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। अलीकडच्या काळामध्ये तरुण पिढी ही वारकरी संप्रदायामध्ये आलीच पाहिजे या अनुषंगाने या पळशे गावातील काही तरुण आपल्यासमोर आहेत। वारकरी संप्रदायामध्ये ते पदार्पण करतायत। मी त्यांना विचारेल कशा पद्धतीने आपण या संप्रदायाची सेवा करू शकता आणि या पालखी सोहळ्याचं तुम्ही कशा पद्धतीने स्वागत करताय। आता तुम्हाला काल सांगतो, काल आमच्या गावात जेव्हा पालखी आली तेव्हा पालखीचे खूप अश्वनाथून स्वागत करण्यात आले, फटाके फोडण्यात आले, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व मनाला खूप आनंद होतो। गावात पालखी आल्यावर सर्व मुलं येतात आणि जवळपास आज शाळा क्लास वगैरे बुडून मुलंसुद्धा इथं वारीसाठी आलेले, वारी काढून द्यायला खूप आनंद होतो। रामकृष्ण। अशी ही वारी गावात आल्यानंतर आणि वारी आल्याच्या अगोदर तुम्हाला काय वाटतं आणि किती दिवस तुम्ही अगोदर या वारीची उत्सुकतेने वाट बघत असता? आम्ही जवळपास एक 15 दिवसापासून या वारीची तयारी करत होतो। गावाने एक उत्कृष्ट प्रतीचे असे नियोजन केलेले होते, वर्गणी काढली होती परंतु काल जरा थोडासा पाऊस झाला, त्याच्यामुळे थोडे वारकरी लोकांचे हाल झाले, पण गावाने आपलं पूर्ण योगदान या वारीसाठी दिलं आहे। परंतु एकीकडे जर बघितलं तर वारीमध्ये पाऊस झाला हे सुद्धा चांगलंच वाटतंय। तर वारीमध्ये पाऊस झाल्यानंतर आणि शेतकरी राजाला हा पाऊस झाला म्हणजे तुम्हाला काय वाटतं? पाऊस झाल्यामुळे सगळे शेतकरी वगैरे आनंदी आहे। साधारण एक 4-5 दिवसापासून इकडे पाऊसच नव्हता, पण वारीचं आगमन झालं आणि पाऊसही झाला, त्याच्यामुळे आम्ही सगळेच आनंदी आहोत। अशा पद्धतीने सर्व हे ग्रामस्थ या वारकऱ्यांच्या समवेत आणि वरुण राजाच्या आगमनामुळे अतिशय खुश आहे। याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।